नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया इयत्ता 10वी भाग 2 मधील सराव संच 3.4 मधील पहिला प्रश्न बघूया। तर आकृतीमध्ये केंद्र O असलेल्या वर्तुळाची जेव्हा AB ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्येएवढी आहे तर त्यात 4 आपल्याला उपप्रश्न दिले। त्यातला पहिला उपप्रश्न आहे कोन AOB ची लांबी काढा, दुसरा कोन ACB काढा आणि तिसरा कंस AB आणि चौथा कंस ACB यांची मापे काढा। तर आता आकृती नीट बघून घ्या। तर आकृतीमध्ये O केंद्रबिंदू असलेलं वर्तुळ आहे आणि 2 त्रिज्या आहेत आणि तसंच एक कोन दिलेला आहे। तर रेषा OA बरोबर रेषा OB ह्या काय आहेत, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत। आणि प्रश्नात काय सांगितलंय, जेव्हा AB ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्येएवढी आहे म्हणून AB बरोबर OA बरोबर OB। आता तिन्ही बाजू एक समान लांबीच्या असल्यामुळे त्रिकोण AOB हा समभुज त्रिकोण आहे आणि समभुज त्रिकोणाच्या प्रत्येक कोणाचं माप हे 60 अंश असते, म्हणून कोन AOB बरोबर 60 अंश। आता आपण कंस AB ची लांबी काढूया। माप कंस AB बरोबर कोन AOB, कारण की ते संगत केंद्रीय कोन आहेत, म्हणजे कोन AOB चे जेवढं माप असणार आहे तेवढंच कंस AB चं माप असणार आहे, म्हणून माप कंस AB बरोबर 60 अंश। आता आपण ACB चं माप काढूया, कोन ACB। तर कोन ACB बरोबर 1/2 माप कंस AB, कारण की ते अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयाचं सूत्र आहे। हे वापरून आपण कोन ACB चं माप काढू शकतो। कोन ACB चं माप हे 1/2 माप कंस AB एवढं असणार आहे, म्हणजे AB च्या निम्म असणार आहे, म्हणून कोन ACB बरोबर 1/2 गुणुले 60। आता इथं आपण 60 ला 2 ने भागल्यानंतर 30 येईल। कोन ACB बरोबर 30 अंश असणार आहे। आता आपण माप कंस ACB काढूया। तर संपूर्ण वर्तुळाचं माप 360 असते हे आपल्याला माहिती आहे। मग आता आपण 360 मधून कंस AB चं माप वजा केलं तर आपल्याला माप कंस ACB मिळेल, म्हणून माप कंस ACB बरोबर 360 वजा माप कंस AB बरोबर 360 वजा 60 अंश बरोबर माप कंस ACB बरोबर 300 अंश। अशाच प्रकारच्या आणखी व्हिडिओसाठी आपल्या स्टडी चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील। धन्यवाद।